आता स्टुडंट आपण कोणता फॉर्म्युला बघतोय, तर ऑर फॉर्म्युला बघतोय. कोणता फॉर्म्युला बघतोय? ऑर. ऑर याचा अर्थ काय की दोघांपैकी एक, बरोबर ना. ऑर म्हणजे काय नव्हतं, दोन कंडिशनपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय होणे गरजेचं आहे. म्हणजे दोघांपैकी एक कंडिशन जरी पूर्ण होत असेल तरी तो फॉर्म्युला काय आन्सर देणार? ट्रू आन्सर देणार, बरोबर आहे. आणि दोन्ही जर का ऑन मध्ये ट्रू होत नसतील, दोन्ही फंक्शन जे कंडिशन असते ते सॅटिस्फाय होत नसेल तर कोणता आन्सर येणार आपल्याला? फॉल्स येणार, बरोबर आहे. मग समजा आपण आता एक एक्झाम्पल घेतलं आहे की काय घेतलं आहे, एक स्टुडंटची नावं लिहिलेत, नंतर त्याचं कंप्लीट एज म्हणजे ते पूर्ण वय किती पूर्ण झाले ते लिहिले आपण, 5, 7, 4 असे अलग अलग एंट्री करून घेतलेली आहे. आणि तो सिटी म्हणजे कुठल्या भागातला आहे, की मुंबईमधला आहे, पुण्यामधला आहे, ठाणे की नाशिक, असे अलग अलग आपण घेऊ शकतो, बरोबर. मग आता आपल्याला कंडिशन काय, समजा की समजा आपली एक शाळा आहे, एक आपण गृहीत धरून चालतोय की आपली शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये मुलाला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर ॲडमिशन घेण्यासाठी कंडिशन काय आहे, तर पहिली कंडिशन काय आहे, तर एक मुलाचं वय किती असलं पाहिजे? 6 किंवा 6पेक्षा जास्त. म्हणून ते काय दिले? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6. म्हणजे 6 असलं तरी चालेल किंवा 6पेक्षा जास्त असलं तरी चालेल, ही एक कंडिशन झाली. किंवा म्हणजे एकतर वय 6 असलं पाहिजे, किंवा तो मुलगा कुठचा पाहिजे किंवा स्टुडंट कुठचा पाहिजे? मुंबईमधला असला पाहिजे, बरोबर ना, प्रॉपर मुंबईमधला असला पाहिजे. ठाण्यामध्ये असेल तर त्याचे ॲडमिशन होणार नाही, समजतंय. म्हणून आपण एक काय घेतले? कंडिशन घेतले. एक अंदाजे आपण कोणतीही कंडिशन घेतोय, बरोबर. सध्या आपण फक्त ऑर फॉर्म्युला बघतोय. मग ऑर फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण इफ फॉर्म्युला पण करू शकतो. मग आपण कंडिशन काय घेतले की मुलाचं वय 6 किंवा 6पेक्षा जास्त असलं पाहिजे, किंवा सिटी काय असली पाहिजे? मुंबई असली पाहिजे, समजतं. एक तर मुलाचं वय 6पेक्षा जास्त किंवा सिटी कोणती असली पाहिजे त्याची? मुंबईमध्ये असली पाहिजे. मग कसं करणार आपण ऑर फॉर्म्युला? इथे बघा. मग ऑर फॉर्म्युलासाठी काय करणार? पहिले इक्वल टू साइन दिलं आहे, नंतर काय करतो आपण? ऑर. ऑर म्हणजे दोघांपैकी एक कंडिशन, बरोबर. ऑर लिहून झाल्यानंतर काय करायचं? ब्रॅकेट ओपन करतोय आपण. पहिले आपण इथून साईज वाढवून घेऊया म्हणजे व्यवस्थित दिसेल, बरोबर. काय झालं? इक्वल टू ऑर. ऑर म्हणजे दोघांपैकी एक कंडिशन, ब्रॅकेट ओपन झालं. आता लॉजिकल म्हणजे काय झालं? तर कंडिशन कोणती आपली? तर लॉजिकल आपले काय दिलं? पहिलं एजवरती पाहिजे ना आपल्याला, कंप्लीट एज. मग इथे काय घेतलं? त्या सेलवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे काय आलं? ते B3. आणि पुढे काय देणार आपण? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किती पाहिजे आपल्याला? 6, बरोबर आहे ना. म्हणजे पहिली कंडिशन काय झाली आपली? जर का ही सेल म्हणजे B3 6 किंवा 6पेक्षा जास्त असेल, नंतर कॉमा द्यायचा आहे. आता आपण सध्या कशामध्ये आहे? लॉजिकल 1मध्ये. आता दुसरी कंडिशन देण्यासाठी काय करायचं? पुन्हा कॉमा द्यायचा आहे. आता लॉजिकल 2 असे आपण अलग अलग कंडिशन देऊ शकतो. आता दुसरी कंडिशन काय आपली? मग पुन्हा इथे जायचं आहे, सिटी, बरोबर आहे. म्हणजे सिटीवरती क्लिक करायचं, सिटी, बरोबर आहे. ती सेलवरती क्लिक करायचं, इक्वल टू इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं. आता सिटी काय असली पाहिजे? मुंबई. आणि नंतर इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचं आहे, समजतंय. एक तर काय आपलं की एज 6पेक्षा जास्त असलं पाहिजे, किंवा सिटी काय असली पाहिजे? मुंबई असली पाहिजे. बस एवढं लिहून झालं. आणखीन आता ब्रॅकेट काय करायचं? आपल्याला क्लोज करायचं आहे, कळलं एवढं. आणि नंतर काय करायचं? एंटर बटन दाबायचं फक्त. मग जर काय दोघांपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय होत असेल, म्हणजे एकतर वय 6पेक्षा जास्त असेल किंवा सिटी मुंबई असेल, बरोबर ना, तर आन्सर काय येणार? आपलं ट्रू येणार. एंटर करतोय आपण. आता इथे काय असं आलं तर दिसत नाही म्हणून असं आलं. इथून जरा साईज वाढवा, बघा आलं आन्सर ट्रू म्हणून, बरोबर आहे. काय याची सिटी मुंबई आहे, वय 5 आहे तरी चालतंय, बरोबर आहे ना. मग आता हाच फॉर्म्युला काय आपण ड्रॅग करायचा आहे. बघा बघा, जेवढा डेटा असेल तेवढा डेटावरती आन्सर भेटणार आपल्याला. नको ते ट्रूच्या ट्रू आणि ट्रू म्हणजे दोघांपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता बघा इथे वय सिटी मुंबई आहे म्हणून ट्रू दाखवतोय, इथे फॉल्स का दाखवतोय? कारण का याचं वय किती आहे? 3 आहे. सिटी कोणती आहे? पुणे आहे, बरोबर. आपल्या सिटी. आता वय आपण इथे 6 करून बघूया. जसं 6 वय करणार इथे काय येणार? ट्रू आन्सर येणार. 6 करून इंटर करायचं, बघा आलं ट्रू, बरोबर आहे. आता समजा दोन्ही आपण कंडिशन सॅटिस्फाय करतो. समजा वय पण 6 आहे, आणखीन सिटी पण समजा मुंबई लिहू, बघू काय येतं ते. बघा मुंबई लिहिलं, बरोबर ना. दोघांपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय झाली काय, किंवा दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाली काय? आन्सर काय येणार? ट्रू येणार आहे. समजतंय ऑर फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे? जमेल एवढं करायला, समजतंय. तुम्ही काय करायचं? प्रॅक्टिस करताना की ह्या फॉर्म्युलाची सतत प्रॅक्टिस करता राहायची, अलग अलग एक्झाम्पल घेऊन.
आता आपण दोघांपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर आन्सर काढलाय, कळेल. आता ऑर नंतर आपण अँड फॉर्म्युला बघायचा आहे, समजतं एवढं.